6 महिन्याचं ट्रेनिंग हे कंप्लीट करतील आणि नोकरीसाठी पण त्यांना प्राधान्यानं ह्यांना कुठेही वेकन्सी असेल तर प्राधान्य ह्यांना द्यावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही ताबडतोब ती जी आम्ही कसं करून काढू त्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या मिळण्याची एक हमी देण्याचा निश्चित आमचा प्रयत्न असेल। त्यामुळं जे सिलेक्ट झाली मुलं त्यांचं मी अभिनंदन करतो। जी मुलं सिलेक्ट नाही झाली त्यांना पुढे त्यांना शुभेच्छा देतो, कारण 6 महिन्यानंतर परत आणखी सिलेक्शन टीम तयार होईल, आणखी परत असे कॅम्प घेतले जातील आणि उरलेल्या मुलांनाही मोका देण्याची जानकारी, कारण ह्यामध्ये स्टायपंड आहे, प्रत्येकाला 10,000 आहे, 8,000 आहे, काय ट्रेनला 10,000 आहे, काय ट्रेनला 8,000 आहे, असं हे पगारही यांना मिळणार आहे आणि 6 महिन्याचं ट्रेनिंग कंप्लीट करायचं आहे। नगरपालिकेला सर्टिफिकेट देईल आणि ते सर्टिफिकेट पुढं त्यांच्या लाईफमध्ये नोकरीसाठी चांगला उपयोग पडेल ह्या दृष्टिकोन हा उपक्रम राबवला। मी आमचे गुप्ता साहेब आपले आयुक्त आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करेन की हा कार्यक्रम सुंदर असा इथे राबवला गेला आणि निश्चितच हा कार्यक्रम जर सगळा महाराष्ट्र राबवला तर निश्चितच बेरोजगारी दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। त्या दृष्टिकोनावर प्रामुख्यानं प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवून मुलांना सहकार्य करून त्यांना एक सर्टिफिकेट दिलं पाहिजे की जेणेकरून पुढं मागून कुठं वेकन्सी निघाल्या त्यामध्ये त्यांना नोकरी मिळेल। तेवढंच मी त्यांना सांगतो। परत याला त्या शिबिराच्या माध्यमातून गुप्ता साहेबांना सर्व टीमला आणि सर्व जे विद्यार्थी आले तिथं त्यांचे पालक आले त्याला मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।